श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी श्रीराम। समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील संत स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि संतांच्या चरणापाशी विश्रांती मिळते। याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे की संतांच्या चरणापाशीच मोक्ष त्यांच्या पायामध्ये लोळत असतो। संतांच्या चरणाशी जर मोक्ष लोळत असेल तर मग मोक्षासाठी आम्ही धडपड करतो आहोत ना। त्यांच्या चरणामध्ये त्यांच्या पायामध्ये मोक्ष लोळतोय आणि म्हणून ते आम्हाला खऱ्या विश्रांती देण्याचं खरं सामर्थ्य त्यांच्या जवळच आहे। ते विश्रांती देतात, आम्ही विश्रांती घेऊ शकत नाही। म्हणून संत विश्रांतीची विश्रांती आणि तृप्तीची निजतृप्ती, म्हणजे तृप्ती ही आमच्यापुरती मर्यादित असते। आमच्या विचारांची तृप्ती, आमच्या मनाची तृप्ती, आमच्या देहाची तृप्ती, आम्ही ज्याच्यामध्ये तृप्तीसाठी धडपडतो आहोत, तृप्त होण्यासाठी आमची सगळी इच्छा अपेक्षा आमच्या त्याच्यासाठी आहेत, आम्ही तृप्त व्हावं। पण ही तृप्ती जी आहे ना, ही तृप्ती फक्त काही क्षणिक, फक्त क्षणापुरती आमच्याजवळ राहते। ती सुद्धा मिळेलच असं नाही, पण काही क्षणापुरती तृप्ती होऊन आम्हाला चालेल का? तेवढ्यापुरतं आम्हाला भागेल का? तेवढ्यावर आम्ही समाधान राहू का? तर नाही राहणार। म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं संत जे सांगतात त्याच्यामध्ये आम्हाला राहण्याची आवश्यकता आहे। म्हणून संत धर्माचे धर्मक्षेत्र म्हटलेलं आहे। धर्म जो आहे हा धर्म सुद्धा संतांच्या आश्रयाखाली आहे। धर्म जो आहे हा धर्म कसा आहे तर तो आमच्या संतांच्या आश्रयाला आहे, संतांच्या चरणाशी आहे, संतांशी तो एकरूप झालेला आहे। संतांच्या चरणापाशी तो मोक्ष सतत अखंड पायामध्ये लोळतो आहे। आणि म्हणून संत धर्माचे धर्मक्षेत्र हे खऱ्या अर्थानं धर्माचं धर्मक्षेत्र कोणतं असेल तर ते संत आहेत। आणि संत विचारांच्या मध्ये ती ताकद आहे, संत विचारांच्या मध्ये ती स्फूर्ती आहे आणि संत स्वरूपाचे सत्पात्र। आता हे जे स्वरूप आहे ना, हे संतांचं स्वरूप कसं आहे तर संतांच्या स्वरूपाशी आपल्याला जाऊन मिसळायचं आहे किंवा तो संत स्वरूप आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे। म्हणून त्याच्यासाठी आम्ही संतांच्याकडे त्याच्यासाठी तर जातो। संतांचं ऐकायचं कशासाठी? संतांचे विचार श्रवण कशासाठी करायचे? संतांच्या विचारांच्या मध्ये राहायचं कशासाठी? पण आधी त्याच्यासाठी आम्हाला संतांचं ऐकायला शिकलं पाहिजे। एक गृहस्थ होते आणि ते महाराजांच्याकडे गेले। महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांना नमस्कार करून तसेच परत समर्थांच्या दर्शनाला गेले। समर्थांचं दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर समर्थांना प्रार्थना केली की म्हणाले काय करावं, पोरगं ऐकतच नाही। किती सांगितलं, किती म्हणेल त्याला मी बोललो, किती त्याला चांगलं सांगण्याचा मी प्रयत्न केला, पण तो ऐकतच नाही। महाराजांनी ऐकून घेतलं आणि म्हणाले हो का? म्हणाले त्याला सगळ्यापर्यंत सांगितलं, बाबा तू दर्शनाला जात जा, तू महाराजांचा आशीर्वाद घ्यायला जात जा, त्यांच्या सत्संगतीला जात जा, त्यांच्या श्रवणाला बसत जा, सगळं ऐकलं सांगतो, पण म्हणाले तो काही केले ऐकत नाही। महाराज फक्त काय म्हणाले? महाराज फक्त म्हणाले की त्याला तुम्ही एकदा माझ्याकडे पाठवून द्या, त्याला माझ्याकडे एकदा पाठवून द्या। एवढं म्हटल्याबरोबर ते गृहस्थ म्हणाले अहो तो नाही येणार, तो ऐकतच नाही म्हणाले, माझा तो ऐकत नाही, त्याला माझ्याकडे पाठवून द्या म्हणाले, पण तो ऐकत नाही। महाराज म्हणाले बघा एकदा सांगून तरी बघा, येईल तो। ह्यांचं आपलं एकच की नाही नाही, त्याला खूप सांगून पाहिलं पण तो नाही ऐकतच नाही। तिसऱ्यांदा महाराजांनी सांगितलं तरी तो तेच म्हणाला, ते गृहस्थ तेच म्हणाले की तो नाही ऐकणार नाही।
शेवटी महाराजांनी त्यांना एकच वाक्य ऐकवलं. समर्थाने त्यांना एकच सांगितलं की समर्थ असं म्हणाले, अहो म्हणाले ते मुलगा ऐकेल न ऐकेल हा नंतरचा विषय म्हणाले, मी सांगतोय ते तरी तुम्ही कुठे ऐकताय. संत सांगतात ते ऐकायला शिकावं. मुलगा माझा ऐकत नाही या सांगण्याला तसा अर्थ नाही, मी तरी कुठे संतांचा ऐकतोय. महाराज समर्थ म्हणाले, आमचं तरी तुम्ही कुठे ऐकताय, त्याला माझ्याकडे फक्त पाठवून द्या. म्हणून संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. आम्ही ज्या पुण्याच्या पवित्र भूमीमध्ये राहत असतो, ती पवित्र पुण्यभूमी जी आहे, एका गृहस्थांनी महाराजांना वास्तुशांतीसाठी बोलावलं. पुण्यक्षेत्र आणि पुण्यभूमीबद्दल विषय चाललेला आहे. महाराजांना बोलवलं आणि महाराजांनी ठीक आहे म्हणाले, काही हरकत नाही, वास्तुशांतीला या म्हणाले महाराज. पण महाराज त्यांना सहज असं म्हणाले की अरे म्हणाले की आम्ही जिथे जाऊ किंवा असू तिथे तुम्ही असालच असं नाही, पण तुम्ही असाल तिथे आम्ही नक्की असतो म्हणाले. आता म्हणाले असं आहे की वास्तुशांतीसाठी तुम्ही बोलवताय, वास्तुशांतीसाठी मी येईन म्हणाले, पण ती वास्तू एकदा पवित्र झाली, वास्तू एकदा शांत झाली की म्हणाले राम ती वास्तू शांत आणि पवित्र करतील, मग म्हणाले मी तिथेच येऊन राहीन. एकदा वास्तू पवित्र झाल्यानंतर मी दुसरीकडे कशाला जाऊ, मी तिथेच येऊन राहीन. असा हा संत साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टीतून आम्हाला उपदेश करतात. तोच संतांचा उपदेश आज आम्ही या ठिकाणी श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.